शिट. आज पण उशीर झाला. आळशी होत चाललोय मी. थंड झाले. नमस्कार आनंद. फॉर्च्यून डिजिटल सोल्युशन्स कडून हा एक स्वयंचलित ऑटोमेटेड निरोप आहे. आमच्या कंपनीने लेखन आणि अनुवादासाठी नवीन AI तंत्रज्ञान पूर्णपणे लागू केले आहे. त्यामुळे प्रोजेक्ट नंबर 88421 साठीच्या तुमच्या सेवा आजपासून समाप्त करण्यात येत आहेत. तुमच्या पुढील भविष्यासाठी शुभेच्छा. हा चहा थंड झालाय, अगदी माझ्या करिअरसारखा. या वयात माणसं स्थिरावतात, पोराबाळांच्या आयुष्याचा, भविष्याचा विचार करतात. पण मी इथे या स्क्रीनवर माझ्या 15 वर्षाच्या करिअरचा अंत बघतोय. 15 वर्ष या कंपनीसाठी अनेक इंग्रजी पुस्तकांचा मराठीत अनुवाद केला. अनुवाद अशा प्रकारे केला की त्याच्यात भावना ओतल्या. लोक म्हणायचे, आनंदराव, तुमच्या शब्दांना जीव आहे. पण सगळं संपलं. कंपनीने एक ईमेल टाकला की आता आमच्याकडे नवीन तंत्रज्ञान आहे. हे AI मशीन तुमचं 3 दिवसाचं काम 3 सेकंदात करून देते. माझ्या 15 वर्षाच्या मेहनतीची किंमत या मशीनने 3 सेकंद लावली. लोक म्हणतात, काळानुसार बदलायला हवं, AI शिकायला हवं. पण इथे जेव्हा होम लोनचा हप्ता बाकी आहे, मुलांची पुढच्या महिन्याची कॉलेजची फी बाकी आहे, आई बाबांचा औषधाचा खर्च आहे तो वेगळाच, आणि या सगळ्यात मी कम्प्युटरला शिकू की माझी नोकरी आणखी सोप्या पद्धतीने कशी हिसकावून घेता येईल. मोठमोठ्या टेक कंपन्या बोलत आहेत की AI तंत्रज्ञान लोकांच्या मदतीसाठी आहे. खोटं आहे हे तंत्रज्ञान त्या प्रामाणिक माणसाचा कणा मोडण्यासाठी आहे, जो आपल्या मेहनतीने आणि कौशल्याने आपलं घर चालवतो. मशीन व्याकरण बरोबर करू शकते, शब्द सुचवू शकते, पण जेव्हा एक आई आपल्या बाळासाठी कविता लिहिते,
त्या कवितेतल्या शब्दांमधली माया, ती मायात ही मशीन आणू नाही शकणार. पण कंपनीला भावना नको आहेत, कंपनीला पाहिजे तर फक्त नफा. त्यांना बाकी कशाशी काहीही घेणं देणं नाही. उद्या सकाळी उठल्यावर मुलांना काय सांगू की तुमच्या बाबांना एका रॉबोटने हरवलं. माणूस स्वतःला खूप हुशार समजतो, पण आज त्यानेच बनवलेल्या मशीन समोर तो किती लाचार झालाय. नाही, मी हार मानणार नाही. मशीनच तर आहे ना, माणसानेच बनवले. माझ्याकडे 15 वर्षाचा अनुभव आहे. माणसांची पारख आहे, शब्दांमध्ये जीव आहे. जर हे AI माझ्यासारखं लिहू शकतं, तर मी ह्या AIचा वापर करून आणखी उत्तम काम का करू शकत नाही? मी AIच्या मदतीने स्वतःची एजन्सी सुरू करणार, जिथे मशीन माझ्यासाठी काम करेल, पण अंतिम शब्द आणि भावना त्या एका माणसाच्याच असतील.